नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाही, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा। विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत। ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे, असं खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुसद इथल्या सभेत बोलताना केले। की कुणबी मराठ्यापासून सावध राहा। याचं कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत। 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत। कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर आहे, तो धनगरांबरोबर नाही, तो माळ्यांबरोबर नाही, तो वंजाऱ्यांबरोबर नाही, तो लिंगायतांबरोबर नाही, तो बंजाऱ्याबरोबर नाही, तो तेली तांबोळी कुणबी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही। आणि म्हणून मगाशी म्हटलं की सावध राहा, यांच्यापासून सावध राहा। ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? तर 100% धोका आहे। 100% धोका आहे। इलेक्शनच्या अगोदर नाही, पण इलेक्शनच्या नंतर आहे। माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं, ती झाली पाहिजे। पण आता ही वापरली कशी जाते हे आपण लक्षात घ्या। नवीन विधानसभा ज्यावेळेस गठीत होईल, 2-3 महिन्यामध्ये निवडणुका होतील, नवीन विधानसभा येईल, त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे, जात जनगणना केली पाहिजे, ही जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल। सर्व ओबीसीना वाटेल की आपली मागणी मान्य केली, पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल, तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्षात किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही, तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली। पुण्यातील सेवा रस्त्यावरील एकता नगरमध्ये पुन्हा पाणी भरण्याची शक्यता आहे। धरण क्षेत्रात संततधार पाऊस चालू असल्यामुळे 11 वाजता 35,000 क्युसेक पाणी मुळा-मुठा नदीपात्रात सोडलं जाणार आहे, अशी माहिती अग्निशामक अधिकारी संतोष भिलारे यांनी दिली आहे। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सकाळी 9 वाजता 29,400 क्युसेक पाणी सोडण्यात आलेले होते। धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाण्याचा विसर्ग पुन्हा सकाळी 11 वाजता 35,000 क्युसेक करण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी सतर्क राहावे। पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, काय तयारी आहे? खडकवासला धरणामधून जोरदार पाऊस धरण क्षेत्रामध्ये असल्यामुळे सकाळी 9 वाजता 29,414 क्युसेक पाणी सोडलं होतं। पाणी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे पुन्हा 11 वाजता 35,000 क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे। त्याकरता नागरिकांना सकाळपासून सतर्क केलेले आहे। सूचना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आमची फायर ब्रिगेडची PMLDची फायर ब्रिगेड पुणे कॉर्पोरेशनची टीम इथं जवळ 50 लोक आम्ही इथे आहोत, सतर्क आहोत। आमच्याकडे बोटी वगैरे सगळे रेस्क्यू साहित्य आम्ही ठेवलेले आहे। नागरिक आधी पाणी भरल्यामुळे काही घाबरलेले आहेत, तर त्यांना काय आवाहन करत आहात? नाही, नागरिक अजून तर काही हे नाही झालेले, घाबरलेले नाहीये, पण त्यांना सकाळी सूचना दिल्यामुळे ते आपली सतर्क झालेले आहेत। तुम्ही ह्याच्यावरून गाड्या पण सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करत आहात? हो, पार्किंग 35,000 क्युसेकमध्ये पार्किंगमध्ये पाणी घुसण्याची शक्यता असल्यामुळे त्यामुळे गाड्यांचं नुकसान होऊ नये म्हणून गाडी हलवायचे आवाहन केलेले आहे नागरिकांना।
उजनी धरण जलाशय आज सकाळी 10 वाजता 86% क्षमतेने भरले। भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप, नदीकाठचे शेती अवजारे तसंच तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। जिथे संख्या जास्त आहेत, ज्या ठिकाणी भाजपचं पक्ष संघटन मजबूत आहे, त्या जागा भाजपला मिळायला हव्यात असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय। ते माध्यमांशी बोलत होते, सविस्तर ऐकूयात। भारतीय जनता पार्टी प्रदेश समितीने एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करणं, त्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प, केंद्राचा अर्थसंकल्प, त्यामध्ये केलेल्या तरतुदी या संदर्भामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याच्या संदर्भामध्ये आज जळगाव जिल्हा पूर्व आणि पश्चिम या दोन्ही जिल्ह्याची एकत्रित संघटनात्मकदृष्ट्या बैठक पार पडली आणि संपूर्ण त्याच्यावरती चर्चा झाली। चर्चेच्या माध्यमातून राजकीय ठराव देखील पास झाले। ज्या पद्धतीनं लोकसभेच्या कालखंडामध्ये एक चुकीचा नरेटिव्ह जो आरक्षणाच्या संदर्भामध्ये, संविधानाच्या संदर्भामध्ये केला गेला, अशा पद्धतीचं कुठलंही काम चुकीचं होऊ नये या संदर्भामध्ये विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुतीचं सरकार म्हणून जो काही अर्थसंकल्प आपण जाहीर केला आहे त्या संदर्भामध्ये विस्ताराने चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने अभिनंदनाचा ठराव देखील आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील दोन्ही सरकारचं अभिनंदन करण्यात आलं। विधानसभा निवडणूक आहे, या निवडणुकांना आपण भाजप जळगाव जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने सामोरे जाण्याबद्दल रणनीती घेतली? मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा गेल्या 30 ते 35 वर्षापासून गड राहिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं निर्विवादपणे जळगाव जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे। त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही युतीमध्ये, महायुतीमध्ये, सहकारी पक्षामध्ये लढतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सहकार्य घेतल्याशिवाय कोणालाही इथे निवडणूक जिंकता येत नाही आणि म्हणून महायुती म्हणून आम्ही ज्यावेळेस समोर जाऊ त्या संदर्भामध्ये निश्चितच आमचं राज्याचं शीर्ष नेतृत्व, देशाचं शीर्ष नेतृत्व त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय करेल त्या संदर्भामध्ये त्या निर्णयाला अनुसंगून भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये काम करेल। मला वाटतं प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावर लढली जाते। त्यामुळं कुठलाही गेल्या निवडणुकीचा संदर्भ घेत आपण पुढील त्याच्यामध्ये भाकीत करणं योग्य होणार नाही, परंतु निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि जर काही आपापसात मतभेद असतील, आपसामधले मतभेद मिटवण्यासाठी योग्य त्या प्रकारे त्याची दखल घेऊ आणि ते मतभेद मिटवून येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाऊ। परंतु निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची सुद्धा अतिशय तीव्र मागणी आहे की काही मतदारसंघामध्ये हे बदल झाले पाहिजेत, जिथं आमचं जागा जास्त, संख्या जास्त आहे, संघटना मजबूत आहे आणि तिथं निवडून येण्याची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। असे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत
या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आणि म्हणून या बैठकीत चर्चा झाली. अनेक बैठका होणार आहेत, कोर कमिटीच्या बैठका होणार आहेत, राज्याच्या बैठका होणार आहेत. त्या संदर्भामध्ये सगळ्याच पक्षाचे, महायुतीमधील घटक पक्षाचे सर्वेचे रिपोर्ट येणार आहेत. त्यामुळं त्या अनुषंगानं गांभीर्यपूर्वक विचार करून ज्याचं प्राबल्य, ज्याची ताकद जास्त आहे त्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे, ही कार्यकर्त्याची अतिशय प्रामाणिकपणे भावना आहे. त्याच्या अनुषंगाने देखील भारतीय जनता पार्टी ही शीर्ष नेतृत्व विचार करेल. निलेश भाषणामध्ये बोलताना तुम्हाला सल्ला दिलेला आहे की सर्वांचा नांदी लागा, मात्र पवार साहेबांचा नांदी लागू नका. मला वाटतं त्या कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित खासदारांनी बोलण्याच्या संदर्भामध्ये जो रोख होता तो रोख हा कोणाच्या संदर्भामध्ये होता याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. माझा नामोल्लेखही केला नाही आणि केला असेल तरी मी त्यांचा नाद हा 19लाच केलेला आहे. त्यामुळं माझं प्रथम अग्र कर्तव्य ठरतं की त्यांना 24ला देखील मला नाद त्यांचा करायचा आहे, मी करणार आहे. त्यामुळं त्यांनी त्यांच्या पक्षातल्या आमदारांचेच कान टोचले की काय अशी माझी शंका आहे. कारण जिल्ह्याचा अध्यक्ष देखील त्या कार्यक्रमाला अनुपस्थित होता. तालुक्याला अध्यक्ष 2 वर्ष तिथं नाही आहे. त्याच्यामुळं जे त्यांच्या नादाला लागले त्यांनी तालुक्यातील त्यांच्या समर्थकाला नेस्त नाबूद केल्याचं चित्र कर्जत जामखेडमध्ये आत्ता आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता नुकतंच एका आम्ही कोणाशी गद्दारी केली नसून आमचे दैवत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्ही वेगळ्या विचारधारेच्या विरोधात उठाव केलाय असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आज नंदुरबार इथे सांगितले. सविस्तर ऐकूयात. काही जवळपास 15-20 योजनांच्या बाबतीमध्ये निवेदन तर आत्ताच इथे मला प्राप्त झाले आहे. काही अडचणी पण या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. ज्या ज्या दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांनी प्रॉब्लेम्स केलेले आहेत, जेव्हा अधिकारी काही चुकीचं काम केलं असेल तर चंद्रू भैया आमचे माजी आमदारांनी आम्हाला पहिलेच त्याचं निवेदन दिलं आहे. त्याच्या आधारावर चौकशी सुरू केलेली आहे. चौकशीमध्ये जो सापडेल तो कोणी असो त्याला सोडणार नाही. 1600 कोटीच्या योजना आहेत त्या खरंच बघायला गेलं तर काही ठिकाणामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आता मला प्राप्त झालेल्या आहे आणि आता त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये, चौकशीच्या बाबतीमध्ये बोलणं मला उचित होणार नाही. त्याची चौकशी येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेश खाली दिलेले आहे आणि राज्यस्तरावर चंदूबायांना सुद्धा मी सांगितलेलं की राज्यस्तरावर याची आठवड्याभरामध्ये बैठक लावण्यात येईल. जे कोणी दोषी असतील त्याला एकालाही सोडलं जाणार नाही. संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यामध्ये 10वी-12वी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. आज संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने माननीय श्री रवींद्रजी पाठक आणि सगळे कार्यकर्ते तसंच जयश्रीताई वहिनी पाठक आणि सर्वजण कार्यकर्ते गेले 25 वर्ष गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांनी नेहमीच 80% समाजकारणावरती भर दिलेला आहे आणि आज त्यामुळे समाजातल्या अगदी सामान्य परिस्थितीतल्या विद्यार्थिनींपैकी टॉपर्स आणि ज्यांना खूप सुंदर मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थिनींना उपयोगी वस्तूंचं वाटप केलेलं आहे. त्याचा हेतू जो आहे तो केवळ वस्तू देणं नाही आहे, प्रोत्साहन देणं आहे. ज्याच्याकडून जसं ऑलिम्पिकवीर आज आपल्या देशाचं नाव रोशन करत आहेत तशाच पद्धतीने ही मुलं किसननगर, ठाणे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि रवींद्र पाठक आणि सगळे सहकारी यांचं नाव उज्ज्वल करतील आणि पुढच्या काळात प्रगती करून महाराष्ट्राच्या जनतेला मदत करतील अशी मला खात्री वाटते. मॅडम, जे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी जात आहेत त्यांच्यासाठी जे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे यासाठी 6 महिन्याची सरकारने मुदत वाढवली आहे. त्यामुळे कशा प्रकारे विद्यार्थ्यांना फायदा होईल? एक असं होतं की बरेच वेळेला कागदपत्र जी वेगवेगळी जमा केली जातात ती जमा करत असताना त्याची तपासणी जशी होते तसं लांबच्या गावांमधून जे आलेले लोक आहेत त्यांची ती कागदपत्र मिळवताना त्यांना त्रास होत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात वेळ आपल्याला गेलेला दिसतो. त्याच्या जात पडताळणीची प्रक्रिया सोपी व्हावी या दृष्टिकोनातून माननीय शिंदेसाहेब आणि आपलं महायुतीचं सरकार सातत्याने काम करतंय. परंतु एक अधिकाऱ्यांना सारखा संदेश दिलेला आहे की आम्ही दिवस रात्र जनतेच्या बरोबर आहोत आणि म्हणून सन्मान मुख्यमंत्री महिला सन्मान बहिणी माझी लाडकी बहीण याच्यासाठी योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, विद्यार्थी माझा लाडका भाऊ त्याच्यासाठी स्टायपेंड देण्याची योजना असेल, अशा अनेक योजना हे सरकार राबवत आहे. परंतु या सगळ्या राजकीय कामाचा पाया म्हणजे ठाणं आणि महाराष्ट्रामध्ये जे विधायक काम
सर्व कार्यकर्ते रवींद्र पाठक आणि कार्यकर्ते सगळे करतायत तिथे, मग श्रीकांतजी शिंदे असतील, नरेश मस्के असतील, तर ह्या सगळ्या सामाजिक कामामधून ठाणेकरांबद्दल आपल्याला आपुलकी वाटते आणि ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं हे या सर्व मंडळींनी खरं करून दाखवलं.